बोल दादा, अमूल्याने पत्रिका पाठवली मला. अमूल्य तिची पत्रिका तुला का पाठवेल? अरे तसं नाही, अमूल्याने आरतीच्या पत्रिकेचा फोटो पाठवलाय मला. तो मी आईला फॉरवर्ड सुद्धा केलाय. आता फक्त आमच्या पत्रिका जुळल्या पाहिजे. तू आत्ता मला हे सांगायला फोन केलायस? हो, अजून कोणाला सांगणार मी? एकच भाऊ आहे मला. दादा, मला जर का छोटा भाऊ असता ना तर त्याला कान पिळून बसवला असता आणि चांगला तासभर त्याचं डोकं खाल्लं असतं. विक्रांत, आता माझं किती वेळ डोकं खाणार आहेस? दादा तू असं काय करतोस रे? भाई तू मेरा भाई है की नहीं है ना? हाँ मग सांग काय करू मी? विक्रांत, मी जे सांगीन ते तू करशील का रे? का नाही, मी काय मोठ्या भावाच्या शब्दाबाहेर नाही. आणि आरतीशी माझं लग्न होणार असेल ना तर तू जे जे सांगशील ते ते करायला मी तयार. बोला काय करायचंय? आपल्या घरासमोर एक मंदिर आहे ना? हो आहे ना. गुड. तू तिथे जा. तिथे ना तुला एक दगडाची भिंत दिसेल. त्या भिंतीजवळ जा आणि तिकडे 108 वेळा डोका पाठ. दादा, हे केल्यावर होणार आहे का माझं लग्न? नाही ते माहित नाही, पण पुढचे 8 दिवस तरी तू माझं डोकं खाणार नाहीस. स्वतःचा डोकं आपट आणि फोन ठेव. इडियट. अरे मी तुम्हाला काही इनवॉइसेस मेल केले, ते एकदा प्लीज चेक कराल का? हां, आणि मला अपडेट द्या. ओके. हॅलो हॅलो, मी शांतीप्रिया बोलतेय. शांतीप्रिया? ओ हां, बोला बोला. मग काय विचारलं का? आजीला आईला पाठवू का फोटो? पाठवू प्रोफाईल? हो पाठवा ना, लगेच पाठवा. इनफॅक्ट माझ्या आजीला बघायचेच आहेत. हो का? मी लगेच पाठवते. माझ्याकडे आहे तुमचा नंबर. अहो खूप फोटो आणि प्रोफाईल आहे. मी चांगल्या प्रोफाईल्स पाठवते बघा. फक्त ना तुमच्या दादाला जरा तयार करावं लग्नासाठी. अहो लग्नानंतर मुलांच्या लाईफ मध्ये काहीच बदल होत नाहीत. हा समजावा त्यांना. कमी येऊ समजवायला? नाही नको नको, तुम्ही नका येऊ. तुम्ही इथे आलात तर दादा माझं ऑफिसला येणं बंद करेल. नको, आपण फोनवर राहू कॉन्टॅक्ट मध्ये. ठीक आहे. नाही मी प्रणच घेतलाय. त्यांचं लग्न लावल्याशिवाय ही शांतीप्रिया शांतच बसणार नाही. हो नाही, नकाच बसू तुम्ही शांत. नाही ऐका. तुम्ही पुढाकार घ्याल ना? हा, वेदांत वानखडे यांचं लग्न झालंच पाहिजे. हो हो नक्की नक्की. बरं मी ठेवते आता फोन, जरा कामात आहे. हा बाय. बापरे, सॉलिड चिकाटी हा बाई मध्ये. अरे चिकाटी म्हणजे चिकटतेच एकदम. तुला सांगते, सेल्स आणि मार्केटिंग मध्ये ही अशी बाई पाहिजे. नाही हा शब्दच ऐकून घेत नाही ती. अगं मग आपल्या कंपनीमध्ये ऑफर दे तिला. तेवढाच आपला खप वाढेल. नको बाबा नकोच. ती बाई इकडे येऊन ना ऑफिस मधल्या सगळ्यांची लग्न लावत बसेल. मला चालेल. हो का? हो. दादाला सांगू का? सार्थक, आधी हा जो आपला संसार चालू आहे ना तो नीट सांभाळावी. अरे हॅलो, कशी आहेस? छान. तू कशी आहेस? मी पण मस्त. ताई, बरं झालं बाई तू आलीस. मला तुझ्याशी बोलायचंच होतं. मला कळत नव्हतं तुला फोन करू का प्रत्यक्षात भेटू. बघ, तू मनापासून आठवण काढलीस, आम्ही लगेच आलो. का ग, काय झालंय? कसलं टेन्शन आहे? तुम्ही बसा, मी पाणी आणते. सुमन, चहा पाणी वगैरे काही नको, तू बस आधी इकडे. आता सांग, काय झालं? कसलं टेन्शन आहे? ताई, मी तुला मागे पण म्हणाले होते बघ, आरती आणि विक्रांत एकमेकांना भेटतात. आम्ही काही अशी त्यांच्यावर खूप बंधनं घातलेली नाहीयेत, पण आरतीला कळतच नाहीये ग. मुलीची जात आहे. मी देवळापाशी त्या दोघांना बघितलं. हातात हात घालून उभे होते. मला खूप वाईट वाटलं ताई, आणि रागही आला. मी एवढी ओरडली ना आरतीला,
तिला सांगितलं यापुढे विक्रांतला भेटायचंच नाही तर. बरं दिसतं का ग असं? 4 चौघांच्यात हे असं उभं राहणं म्हणजे मुलांचं काही बिघडत नाही ग, पण बदनामी होते ती मुलींची होते. नाही, मुलींनी जरा जपून वागायलाच हवं. काही अजूनही आपल्या समाजामध्ये या गोष्टींना स्वीकारलं नाहीये. हो ना, आणि लोकांना बोलायला चान्स मिळतो ना. सुमन, मला सुद्धा थोडं तुझ्याशी बोलायचंच होतं. अगं, त्या दिवशी आम्ही न्यूज मध्ये पाहिलं, म्हणजे अमूल्या आरतीपेक्षा 4 पावलं पुढेच निघाली. नाही, सगळ्यांसमोर मी वेदांची गर्लफ्रेंड आहे असं म्हणाली ती. आता काय, घरोघरी अगदी चर्चांना उधाण आलं असेल. अण्णांना किती मान आहे, त्यांचीच मुलगी असं वागते. सुमन, तू तरी समजावून सांग ना तिला. मला मान्य आहे, तू जे म्हणतीस ते कळतंय मला, पण अगं अमूल्य आमच्या दोघांशीही बोललीये. अमूल्याच्या मनात वेदांत विषयी काहीच नाहीये. आणि खरं सांगू का, वेदांतला त्रास देण्यासाठी मुद्दाम कोणीतरी खोडसाळपणा करतंय. अगं हो, पण अमूल्याची पण बदनामी होतीये ना. ताई, खरं सांगू का, आमचा दोन्ही मुलींवर पूर्ण विश्वास आहे. आणि त्या जर काही चुकीच्या वागल्याच तर मी रागवतेच ना त्यांना. तुला तर माहितीये, आरतीला सुद्धा खूप रागवले मी. रुसून बसलीये माझ्यावर. आता मी तरी काय करणार सांग तुम्हाला. आणि आता तर अजूनच गोंधळून गेलीये मी. गोंधळलेस का? एकीकडे मी आरतीला सांगितलंय विक्रांतला भेटायचं नाही म्हणून, आणि दुसरीकडे विक्रांतच्या आजीचा फोन आला होता. अगं, त्यांना आरतीची पत्रिका हवी आहे. दोघांची पत्रिका जुळतीये का बघूया म्हणाल्या. मला तर काही समजेन असं झालंय. मावशी, ऐक ना, तू नको ना टेन्शन घेऊस. मी एक काम करू का, आपल्या सगळ्यांसाठी मी मस्तपैकी चहा करून आणते. आलेच. सुमन, अगं पत्रिका मागवली मग चांगलीच गोष्ट आहे ना. तुझी तर चिंताच मिटली. गोष्टी पुढे सरकल्या ना, तुला खुश असायला हवं अगं. आणि हे बघ, आजी आहेत ना पाठीशी, मग तर काळजीच करू नकोस. ताई, तुला राग येत नाहीये? म्हणजे खरं तर तुमच्या सगळ्यांच्या मनात सारिका आणि विक्रांतचं लग्न व्हावं असंच आहे ना. हे बघ, देवाच्या मनात काय आहे हे काय माहिती. हो, पण एक गोष्ट खरी आहे, सारिका आणि विक्रांतचं लग्न ठरलं तर मला जास्त आनंद होईल. कसं आहे, नूतन वहिनींच्या पण तेच मनात आहे ना. पण आता बघूया नक्की कोणाचा लग्नाचा योग जुळून येतोय ते. सुमन, माझ्या मनात ना अजून एका गोष्टीबद्दल टेन्शन आहे. बोलू का? बोलू का काय? बोल ना. अगं, म्हणजे तुला माहितीच आहे की विक्रांतच्या आईला, नूतन ताईंना आपली आरती अजिबात आवडत नाही. त्यांच्या मनाविरुद्ध जर का लग्न होऊन आरती त्या घरात गेली तर काय होईल? नाही, जरा सगळा शांतपणे विचार कर. कसं आहे, सासू सुनेचं पण नातं छानच असायला हवं नाही का? हे बघ, आरती पण मला माझ्या सारिकासारखीच आहे, मुलीसारखीच आहे. तिची काळजी वाटते म्हणून म्हटलं. उगाच पुढे जाऊन तिला कसला त्रास नको. तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय? हे बघ, आपल्या आरतीला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून मी फक्त बोलल्या. त्यामुळे तू प्लीज वाईट वाटून नको हा घेऊस. नाही, सारिकाचं होईल तेव्हा होईल, पण आपल्या आरतीचं पण भलंच व्हायला पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. हो, खरंय तुझं. ही चिंता तर मला कायमच भेडसावत असते. मी यांच्याशी बोलते. आणि कसं आहे, शेवटी आपल्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे ग. हे 4 अटॅचमेंट तुला ईमेल केलेत, त्याचे प्रिंटआउट घेऊन. ठीक आहे. आणि ऐक, त्या मुलीचा नंबर पाठवला होता, शोधून काढलंस कोण आहे ती? सर, हो इतकं सोपं नसतं ते. मी प्रयत्न केला, पण तो नंबर संध्याकाळी बंद असतो ना. सर,
तुमचे ते मित्र आहेत बघा, ते डीसीपी साहेब, तुम्ही त्यांना काय सांगू? एक मुलगी मला छळते, त्याला शोधून काढा. विजय डीसीपी आहेत ते. इडियट. तू ना काही कामाचा नाहीयेस. लहानपणापासून मी सर हेच ऐकतोय. आधी बाबा, मग आई, मग काका, मावश्या, सगळे सतत हेच बोलत असतात की मी काही कामाचं नाही म्हणून. सर आता तर मला वाटायला लागले की पत्रिका एकदा दाखवूनच घ्यावी, म्हणजे कळेल ना की मी नक्की कामाचं आहे की नाही ते. कारण मी जर कामाचं नसेल ना तर माझं लग्न कसं होणार? अरे बाबा, मी तुझं लग्न लावून देईन. हा, तू एक काम कर, हा नंबर ब्लॉक कर आणि जाऊन तुझं काम कर. ठीक आहे सर. अहो ब्लॉक नका करू नंबर. का सर? अहो कळणार कसं तुम्हाला ती मुलगी नक्की कोण आहे ते? सर तुम्हाला माहिती करून घ्यायचंय ना की ती मुलगी नक्की कोण आहे. मग तुम्ही तिला थोडीशी होप द्या ना, छोटीशी आशा. मग बघा, तुम्ही तिला सांगा की मला तुला भेटायला आवडेल, पण एका अटीवर. काय? आधी मला फोटो पाठव. ती पाठवेल? हा सर. अहो त्या मुलीला घाई आहे, ती आजच फोटो पाठवणार बघा. मग तूच टाईप कर. नाव काय तुझं? आधी ते तर सांग. तुला मी आवडतो ना? मग मलाही आवडेल तुला भेटायला. तू नक्की कशी दिसतेस ते मला कळायला पाहिजे, म्हणून आधी फोटो पाठव. नाही, आधी मला फोटो पाठव, मग भेटू. फोटो कसा पाठवू? सर धडाधड उत्तर येत आहेत हे बघा. ती विचारते की फोटो कसा पाठवू, आणि सर सोबत इश्श असं पण पाठवलंय. म्हणजे मुलगी लाजली काय? थांबा थांबा, आता ना बरोबर करतो हिला. चेहरा बघितला की माणूस कळतो. आधी फोटो पाठव. तू वेडा आहेस? अरे हे जर तिने वाचलं ना तर तिला वाटेल मी प्रेमात पडलोय तिच्या. इडियट. उद्या पाठवते मी, आणि स्माइली असा निरोप आलाय. सर फोटो आले मला द्या. कशाला? सर मी शोधून काढेन ना. एकदा का फोटो माझ्या हाती आला ना की अख्खा नागपूर पालता घालेल मी. शेवटी मी शिष्य आहे सर तुमचा. हवं तर तुम्ही माझ्याकडून गुरुदक्षिणा समजा. येऊ सर मी? हॅलो ताई, कशी आहेस? बरी बरी आहे. अगं मला वाटलं तू डान्स करत असशील. विक्रांतच्या आजीने पत्रिका वगैरे मागवली. आणि काय झालं तुला? तुझा आवाज का असा येतोय? काय काम आहे सांग. फोन कशाला केलास? अगं अशी का बोलतेस तू? तू काम सांग. बरं ऐक, मला तुझ्या कुठल्याही एका मैत्रिणीचा फोटो पाठव. माझ्या मैत्रिणीचा फोटो का? तुझ्या लग्नासाठी. माझ्या लग्नासाठी मैत्रिणीचा फोटो कशाला पाहिजे? अगं चिवाला पाठवायचा. किती प्रश्न विचारतेस तू? आणि तुझा मूड अजून तसाच आहे का? हे बघ, वेदांतला मुलगी आवडेल तेव्हाच तर तुझ्या लग्नाची गोष्ट पुढे जाईल. बरं ठीक आहे, पाठवते मी फोटो. पण तू काही गोंधळ घालणार नाहीयेस ना? नाही नाही नाही, डोंट वरी. ठीक आहे, बाय. नाही पण असाच्या असं नको पाठवायला. एडिट करते आणि अर्धाच पाठवते. पप्पा, आम्ही दोघे आज मावशीकडे गेलो होतो. त्यापेक्षा तुम्ही नूतन वहिनींकडे जात जा. ती मावशी काही कामाची नाहीये.
अहो नाही नाही, मी तुम्हाला सांगत होते की आज पहिल्यांदा मम्माने माझी बाजू घेतली. बरं झालं हा बाई, तू पण तुझं डोकं शांत ठेवलंस मावशीकडे ते. पण मम्मा, आता विश्वास बसला ना मी काय सांगत होते त्यावर? हो, बसला विश्वास. अहो खरं तर ही मला ना सार्थकच्या लग्नापासूनच सांगत होती, पण मीच विश्वास ठेवायला तयार नव्हते. पण ती टीव्हीवरची बातमी बघितली ना तेव्हापासून वाटायला लागलं, आरती आणि अमूल्या दोघींच्या मनात ना काहीतरी वेगळ्याच कल्पना आहेत. म्हणजे बघा ना, दोन्ही बहिणी दोन्ही भावांच्या हात धुवून मागेच लागल्यात नाही का? मला वाटतं आद्याच्या घरची श्रीमंती बघितली ना तेव्हापासून त्यांचे हे असे प्रयत्न सुरू झाले. विक्रांत अडकला त्यांच्या जाळ्यात आणि आता अमूल्या वेदांच्या मागे हात धुवून लागले. तूच तिला पुढे करत होतीस ना, मोठी करवली म्हणून मी म्हणत होते, म्हणून मला प्रॉब्लेम होता. पुरे आता या सगळ्या गोष्टी जुन्या झाल्या. नूतन वहिनी काय म्हणत होत्या? त्यांनी पत्रिका मागवून घेतली आहे. सारिकाची? वा, उत्तम. नाही, सारिकाची नाही, आरतीची. आरतीची का? आणि त्या असं कसं करू शकतात? त्यांनी आपल्याला वचन दिलं होतं ना, काहीही झालं तरी विक्रांतचं लग्न आपल्या सारिका बरोबरच करणार म्हणून. हो, हाच प्रश्न माझ्याही मनात आला. मग विचारायचा ना तो प्रश्न. हे असले प्रश्न मनात ठेवून काय उपयोग? अहो आधी ऐका तर. मी विचारलं नूतनताईंना, त्या म्हणाल्या जरा धीराने घ्या, पत्रिका मागवली म्हणजे लग्नच होणार नाही. त्या मला म्हणाल्या त्या दोघी मुली माझ्या घरी नकोय. त्यांच्या ना डोक्यात काहीतरी भयानक सुरू आहे. हा नाही, त्या म्हणाल्या की मला माझ्या घरची सून म्हणून सारिकाच हवी. पण आता प्रश्न राहिला त्या विक्रांतचा, त्याचं काहीतरी करायला हवं. मला कळत नाही त्या आरतीने विक्रांतवर अशी काय जादू केली आहे. मी नेमकं एवढं काय आहे तिच्यात खरंच? म्हणजे विक्रांतला आता आरतीमधनं कसं बाहेर काढायचं खरंच कळत नाही. त्याला एखाद्या नवीन गोष्टीत गुंतवायला हवा. मी असं करतो, त्याला एखादा नवीन बिझनेस सुरू करून देतो. ओ वाव, मस्त आयडिया आहे. आणि हा, बिझनेस पार्टनर ना मलाच करा, म्हणजे आम्ही दोघं एकत्र खूप वेळ घालवू शकू. मग बघा, बरोबर प्रेमात पाडते मी त्याला. काय झालं? ऑफिसर संपलेत, तू अजून का थांबलीस? ते मी मेकॅनिकसाठी थांबले होते. बाहेर खूप पाऊस आहे ना, म्हणून मग ऑफिसमध्येच थांबले. मेकॅनिक कशाला? ते माझी गाडी बंद पडली. कदाचित पावसाचं पाणी गेलं असावं. सिया मूल्या, मला माहिती आहे तू ती स्कूटर तुझ्या ट्युशनच्या पहिल्या कमाईतून घेतली आहे, आणि तुझ्यासाठी ती फक्त स्कूटर नाही तर आठवण आहे. त्याची एक इमोशनल किंमत आहे. पण जर ती अशी सारखी बंद पडत असेल तर कसं चालेल ना? तू एक काम कर, ती स्कूटर ना तू जपून घरी ठेव, आठवण म्हणून, आणि तू एक नवीन स्कूटर घे. तर तुझ्याकडे 2 जॉब्स आहेत आणि तुला इतका पगार तर आहेच की तू एक नवीन स्कूटर घेऊ शकतेस. अरे हो, मी नवीन स्कूटर घेऊ शकते, पण सध्या मी सेव्हिंग करते. माझ्या एकटीचा खर्चच किती आहे. मला ताईच्या लग्नासाठी अण्णांची मदत करायची. लग्नामध्ये खूप खर्च होतो. अगं पण ताईच्या लग्नासाठी तू सेव्हिंग का करते? तुम्ही तर वेल सेटल्ड आहात. अण्णांची प्रॅक्टिस सुरू आहे, पण आज आम्ही जसे राहतो त्याचं सगळं क्रेडिट माझ्या आईला जातं. म्हणजे आई ना खूप जपून पैसे वापरते. तुला सांगते, आईला जर कुठली गोष्ट घ्यायची असेल ना तर ती बाजारात जाते, 4 ठिकाणी भाव विचारते आणि मगच खरेदी करते.
उगाच ऑनलाईन नाही घेत बस. आणि हे सगळं गरजेचं आहे ना रे. म्हणजे अण्णा प्रत्येक पेशंट कडून फक्त 75 रुपये घेतात, ते पण औषधांसकट. त्यामुळे मग आता प्रत्येक पेशंट मागे अण्णांना 20 ते 25 रुपये मिळतात. त्यांना बघूनच वाटतं की ते पैशांसाठी काम करत नाहीत. बरं, आईला पत्रिका मिळाली? हो, बस आता या दोघांची पत्रिका जुळू दे. हो ना. त्या घोड्याचं एकदा लग्न झालं ना की माझ्या डोक्यावरचं खूप मोठं टेन्शन जाईल. आणि माझ्या पण.